बारीकपणी मम्मी सांगायची मूग न मटकी खाल्यावर पक्की ताकद येतं. मला वाटते तवच मी 2 वेळा रायगड शेचा किताब हासिल केला. इकडे मम्मी बिडा निसतय बोलते बिडा खाऊन पण पक्की ताकद येतं. तिला बोलू मूग न मटकी खाऊन आली तेवढीच बस. तसाच निघलो नागोटण्या जावाला. आई बोलते मोठे मावशीकडे मला. तिला बोलू राहा आता कशाला जातस तर बोलतोय तुझ्या लग्नाला येईन. आईला बोललो बस गाडीवर तुला मावशीकच सोरत. आईला मावशीकच सोरली ना बेनशीवाडीला आलो न तसाच जेवायला घेतला. नंतर साहिल बसला जेवायला. हा एक दिवसभर गेम खेळतोय ना मोबाईलची वाट लावतोय. सध्या टॉपचा विषय तेज ब्लॉगर आहे. लोक किती जल्ली तरी तेज हा नाव टॉपलाच राहील. टाउनशिपला गेलतो केस कापायचं होतं. आता तुम्ही बोलची हा इकडे कसा केस कापाला. तर आज माझा इंटेन्शन असा झालेला तुमच्यानं कोण जरी बोलला असतं ना मी केस कापते तरी आलो असतो. त्यावर नावे आणि अनिकेत भेटला. त्या नावे बोलते हा वाट लावील त्याच्या मालका काप. त्याला बोलू आता तू जरी बोललास ना मी कापते तरी तयार आहे. डिप्रेशन. बसलो खुर्चीन केसा बघून घ्या आताच कारण शाप वाटवलं मोहिल. आता कसा आहे लुक वाटते का ना साधा बोला आणि शाप वाटवला. नंतर गेलो रिलायन्स प्रेसला साखरनं पाव घ्यायचं होतं. परत एकदा बघा लुक कसं केलं होतं मला माहित आहे. शाप वाट लावणार आहेत माझी. याने एक पॅन्ट मागवले सेम तारपा डान्स पॅन्ट. बसलो डाल भात खावाला. इकडे पनू आलता आणि सिद्धू बंटी हा राकेश. खजूरला हात नाही मारला पोरी तेच खुशीने गेम खेळायला बसलं होतं. लोक बोलतात गेम खेळून पोरा येरी होता आणि मी न खेळता डीम झालोय.